Good evening, brothers and sisters. सर्वांना शुभ संध्याकाळ. We are back in the presence of God to look into God's word. देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या वचनातून पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्रित झालो आहोत. We have been talking about how God helps us in the crisis situations of our life. आपल्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आपणास कशी मदत करतो हे आपण पाहिलं आहे. We know that because of the pandemic, all over the world, people are in difficulty. आणि सध्याच्या आजाराच्या परिस्थितीमध्ये जगभर सर्व लोक कठीण परिस्थितीमधून जात आहेत. Many have become sick and some of our dear ones have died, and there is financial problem, and we have restrictions to travel. We are not able to meet. There are so many difficulties because of that. आणि कित्येक प्रियजन आजारी आहेत, काही प्रभूकडे गेले आहेत. बरेच लोक कठीण परिस्थितीमधून जात आहेत आणि विशेष करून त्यांची फायनान्शियल पोझिशन्स देखील कठीण परिस्थितीमधून जात आहेत. So we as believers need not be discouraged in the midst of all this. आणि हे सर्व चालू असताना आपण जे विश्वासणारे आहोत, आपण निराश कधीही होऊ नये. Because we have a great, big, wonderful God who is willing to come to our help in the midst of these troubles. आणि आमच्या बाजूस आपला थोर परमेश्वर आहे, जो सदोदित आपल्या मदतीस उपलब्ध आहे. Last week we were talking about a crisis in the life of the children of Israel. आणि इस्रायल लोकांच्या जीवनामधील असलेली जी कठीण परिस्थिती होती त्याविषयी आपण मागच्या आठवड्यात पाहिलं. In Exodus chapter 14, we looked at a very difficult time that the Israelites had between Pharaoh and the Red Sea. आणि 14व्या अध्यायामध्ये निर्गमन याच्या 14व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की फार कठीण परिस्थितीमध्ये इस्रायल लोक सापडली होती आणि त्याचे सैन्य त्यांच्या मागे लागले होते. No way of escape was visible to them. त्यांच्या दृष्टीस कुठेही पळवाट दिसून येत नव्हती. But God wonderfully made a way of escape and delivered them. परंतु थोर देवाने त्यांना एक मार्ग दाखवून त्यांचा बचाव त्याने केला. Now these things are written in the scriptures that we might learn spiritual lessons from those things. आणि हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं यासाठी की आपण याच्यातून आध्यात्मिक धडे आपण घ्यावेत. Tonight we are going to look into another crisis that the disciples faced when the Lord Jesus was on this earth. आणि आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते ते एका कठीण परिस्थितीमधून जात आहेत, ती गोष्ट आज आपण पाहणार आहोत. This again was a question of life and death. आणि हा पुन्हा एकदा मरण आणि जीवनाचा प्रश्न होता. They thought that their life was almost gone. आणि त्यांना असं वाटलं की त्यांचे प्राण आता जणू काही जाणारच आहेत. But the Lord wonderfully rescued them from that situation. परंतु त्या परिस्थितीमधून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बाहेर काढलेला आहे. Shall we turn to Matthew's Gospel, chapter 14? आणि त्याकरिता आपण मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायामध्ये जाऊया. And we will read verses 22 to 33. आणि त्याकरिता आपण 22 पासून ते 33 पर्यंत आपण ते वचन वाचणार आहोत. Matthew 14, 22 to 33. मत्तेचा 14वा अध्याय 22 ते 33 हे आपण वचन वाचूया. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांनी निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे
किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवात उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? मग तो तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा ते तारवात होते. ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. Here is a situation when the disciples were stuck in the midst of a terrible storm. आणि अशी एक परिस्थिती आपण पाहत आहोत ज्यामध्ये प्रभूचे शिष्य एका वादळामध्ये सापडलेले आहेत. And we see the Lord wonderfully delivering them from the midst of that. आणि म्हणून ह्यामधून प्रभू आपल्या शिष्यांना अद्भुतरित्या या परिस्थितीमधून बाहेर काढत आहेत. Such things are written so that we will be encouraged to know that our God is able to deliver us from any trouble we may face in life. आणि ह्या सर्व प्रसंग हे सर्व नमूद यासाठी करण्यात आलेले आहेत, यासाठी आपण जाणावे की प्रभू आपल्याला कुठल्याही परिस्थितीमधून बाहेर काढण्यास समर्थ देव आहे. Now in verse 22 we read that the Lord Jesus constrained the disciples to get into a ship and go to the other side of the sea. आणि 22व्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभूने त्यांना आग्रह करून सांगितले की तुम्ही तारवात बसून पलीकडे जा. And when they went in accordance with the word of God, word of the Lord, they were faced with this difficulty of storm. आणि ज्यावेळेस देवाची आज्ञा, प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा ऐकून ते समुद्रामध्ये ज्यावेळेस ते आले, परंतु त्या ठिकाणी त्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलं. Now we should notice here that the disciples did not choose that path of their own. They went on the boat because the Lord compelled them to do that. आणि आपण पुन्हा एकदा पाहतो की शिष्यांनी हा जो मार्ग आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी घेतला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा करून त्यांना त्या मार्गाने जायला सांगितलं आहे. Even when they acted in accordance to the plan and will of God, they were faced with difficulty. आणि त्यांनी जरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करून ते पुढे जात आहेत, देवाच्या इच्छेप्रमाणे ते जात आहेत, तरीही ते संकटामध्ये सापडलेले आहेत. God's will does not mean smooth sail always. देवाची इच्छा नेहमीच तुम्हास एका चांगल्या अनुभवामधून घेऊन जाईल असं होत नाही. Don't think that we will not be faced with any difficulty if we are walking in the will of God. देवाच्या इच्छेप्रमाणे आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस असं आपण कधीही विचार करू नये की तो आपला मार्ग सरळ आणि सोपा असेल. Even if we act prayerfully, even if we act only according to the will of God, we can still be faced with difficulties. आणि जरी आपण प्रार्थनेशील आपली कृती करू, तरी देखील आपण असं होऊ शकते की कुठल्या कठीण परिस्थितीमध्ये आपण सापडू. Sometimes God forces us into situations that are troublesome. आणि कधी कधी परमेश्वर स्वतः आपणास अशा परिस्थितीमध्ये आणतो जिथे आपल्याला संकटाला तोंड द्यावं लागत आहे. We may not select that course of action ourselves, but the Lord forces us to go that way. आणि ते कदाचित आपल्या इच्छेप्रमाणे आपण तो मार्ग धरत नाही, परंतु प्रभू आपल्याला त्यामधून कधी कधी घेऊन जातो. Because he wants to teach us certain lessons as we pass through those difficulties, lessons that we may learn, we may never learn otherwise. आणि प्रभू येशू ख्रिस्त
ह्याकरिता हे घडून आणतो, कारण का त्याला आपल्याला काही धडे शिकवायचे असते, जे आपल्याला इतर वेळी शिकावयास मिळत नाही. Now, if the Lord asks us if anyone wants trouble and storm, all of us will say, no, we don't want it. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला विचारलं, तुम्हाला अशा कठीण परिस्थितीमधून जायचं आहे का? तर सर्वजण नाही म्हणतील. We will never choose it. आपण कधीही तो मार्ग स्वीकारणार नाही. That means we will never learn some of the lessons that we have to learn during hard days, because we will never choose hard days. आणि आपण कधीही असा मार्ग स्वीकारणार नाही, कारण का आपल्याला कठीण दिवसांमधून जाण्यास आपण कधीही इच्छुक नसतो. That is why the Lord sometimes forces us into situations against our own will. आणि म्हणून कधी कधी परमेश्वर आपल्या इच्छेविरुद्ध तो स्वतः आपल्याला अशा प्रसंगामधून तो नेतो. Because he wants to teach us something as we pass through that difficulty. We may never learn that lesson if we do not have that difficulty. आणि परमेश्वर आपल्याला अशा करता या परिस्थितीमधून नेतो, कारण का आपल्याला ते धडे शिकायचे असतात, जे आपण इतर वेळी कधी त्या अनुभवामधून जात नाही. So here we see the Lord compelling them to go to the other side. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आग्रह करून समुद्राच्या पलीकडे जाण्यास तो सांगत आहे. And the next verse says that the Lord had gone up into a mountain alone to pray. आणि 24व्या वचनामध्ये आपण पुढचं वचन आपण पाहतो, त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी तो गेला. Verse 24, the disciples were in the midst of the sea, tossed with waves, for the wind was contrary. आणि 24व्या वचनामध्ये आपण पाहतो की शिष्य त्या तारवामध्ये अडकलेले आहेत, जिथे ते भयंकर लाटांनी ते तारू हेलकावा खात आहेत. So the disciples were faced with a very difficult situation at that time. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्याचे शिष्य सापडलेले आहेत. And their boat was being tossed by wind and waves. आणि ते तारू वारेने आणि लाटांनी ते हैराण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. And we understand from the description here that they were in that condition for a long time. आणि ह्या वचनावरून आपल्याला हे देखील माहिती पडतं की ते बराच वेळ त्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. They started their journey by sunset. आणि ते सूर्यास्तानाच्या वेळीच ते त्यांनी ही जर्नी हा प्रवास सुरू केला. Because in verse 23 we read, when the evening was come, that evening is close to sunset. आणि 23व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की संध्याकाळी ते ह्या प्रवासासाठी निघालेले आहेत. So from sunset for many hours the disciples were at sea. आणि सूर्यास्त झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी शिष्य काळामध्ये ते समुद्रामध्ये ते आहेत. You can imagine them crying out to the Lord. आणि आपण कल्पना करू शकतो की ते प्रभूसाठी त्या ठिकाणी आरोळी मारत असतील. But the Lord never came. परंतु प्रभू त्या ठिकाणी नाही आहे. They would have thought that the Lord will now come, or the Lord will do something so that we can get out of this trouble. आणि त्यांनी विचार केला असेल की प्रभू आत्ताच येईल आणि त्यांना त्या संकटामधून तो बाहेर काढेल. They would have waited till midnight. आणि कदाचित ते मध्यरात्रीपर्यंत ते थांबलेले आहेत. But he never came. परंतु तरीही प्रभू त्यांच्याकडे आलेला नाही. It was 1 o'clock in the morning, but he did not come. आणि मध्यरात्रीचे 1 वाजलेले आहेत, तरी पण प्रभू त्यांच्यामध्ये आलेला नाही. Even at 2 o'clock he did not come. आणि 2 वाजले आहेत, तरी प्रभू त्यांच्यामध्ये आलेला नाही. Verse 25 says, in the fourth watch of the night, Jesus walked on the waters and went to them. आणि 25व्या वचनामध्ये आपण वाचतो की तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी प्रभू त्यांच्यामध्ये आलेला आहे. Fourth watch is between 3 o'clock and 6 o'clock in the morning. आणि 4था प्रहर हे जे आहे ते रात्रीचे 3 आणि 6च्या मधला काळ आहे. So right from sunset until 3 o'clock in the morning, these disciples were alone at sea.
आणि सूर्यास्त आणि मध्यरात्रीच्या समयामध्ये एवढ्या मोठ्या काळामध्ये शिष्य या ठिकाणी अडकलेले आहेत. They would have lost all hope of the Lord coming and rescuing them. आणि त्यांनी सर्व आशा या ठिकाणी त्यांनी सोडून दिलेली आहे. They would have thought, well, if the Lord should come, he should have come earlier. आणि त्यांनी हा विचार केला असेल की जर प्रभू येशू ख्रिस्त आला असता तर त्याने अजून लवकर यायला पाहिजे होतं. It is too late now for the Lord to come. आणि आता खूप वेळ झालेली आहे प्रभू आता आला तर. Well, according to their timetable, the Lord was late. आणि त्यांच्या विचारांप्रमाणे प्रभू त्यांच्यासाठी त्याने फार उशीर केलेला आहे यायला. But according to the Lord's timetable, he came exactly on time. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळापत्रानुसार तो योग्य समय त्यांच्यामध्ये पोहोचलेला आहे. In John chapter 11, we read about Lazarus' death. आणि 15व्या अध्यायामध्ये आपण योहानेच्या 15व्या अध्यायामध्ये लाजाराचा मृत्यू आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. Jesus did not go there when he heard that Lazarus was sick. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला हा निरोप मिळाला की लाजार आजारी आहे त्यावेळेस तो गेला नाही. And he did not go there even when the news came that he died. आणि तो तेव्हा देखील गेला नाही ज्यावेळेस त्याला निरोप मिळाला की लाजार मरण पावला आहे. We see that the Lord was 4 days late. आणि आपल्याला पाहावस मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त 4 दिवस उशिरा पोहोचलेला आहे. According to our calculation, we would say Jesus was late in coming. आणि आपल्या वेळापत्रानुसार आपण म्हणू की प्रभूने उशीर केला यायला. Though he was 4 days late, he was still on time according to his timetable. आणि जरी प्रभू त्यांच्या दृष्टिकोनातून 4 दिवस उशिरा पोहोचला परंतु त्याच्या वेळापत्रानुसार तो योग्य समय पोहोचलेला आहे. We have a great lesson here to learn. आम्हास एक मोठा धडा या ठिकाणी शिकायचा आहे. Sometimes the Lord doesn't answer our prayer as per our timing. आणि बऱ्याच वेळा प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रार्थना आपल्या वेळेनुसार तो ऐकत नाही. He doesn't come to rescue us according to our plan or our expectation. आपल्या इच्छेप्रमाणे तो आपल्या वेळेला तो योग्य समय तो त्या ठिकाणी येत नाही. And we would conclude that the Lord is late. आणि आपण असा निष्कर्ष काढतो की प्रभू तू उशीर केला आहेस. But the Lord is waiting so that we will learn the lessons that we have to learn. परंतु प्रभू वाट पाहतो यासाठी की आपण जे धडे आपल्याला शिकायचे आहेत ते आपण शिकावेत. And he is never late. He always comes on time, but not our time, but his timing. आणि तो कधीही उशीर करत नाही आणि तो आपल्या वेळेनुसार येत नाही तर तो त्याच्या स्वतःच्या वेळेनुसार तो येतो. And in the meanwhile, we might think that the Lord is not concerned about us. The Lord is late. He is not helping us. All sorts of thoughts might come in our mind. आणि असं हे सर्व घडत असताना आपण हा विचार मनामध्ये आणू शकतो की खरोखर देव आता आला नाही, त्याने आपल्याला योग्य समय मदत केली नाही. When our prayers are not answered immediately, we would think that the Lord is not concerned about us. आणि ज्यावेळेस आपली प्रार्थनेचे उत्तर आपल्याला योग्य समय मिळत नाही तर आपण म्हणतो की देवाला आपल्याविषयी काळजी नाहीये. But we should realize that God controls the intensity and the duration of our storm. आणि आपण हा विचार करायला हवा की परमेश्वर सर्व गोष्टींचा तो नियंत्रण करतो आणि आपल्या जीवनामध्ये आलेलं संकट आणि त्याचं सर्व नियंत्रण परमेश्वराच्या हातामध्ये असतं. Because he is omniscient, he knows where I am in the storm. आणि तो सर्वभौम आहे आणि त्यामुळे त्याला ठाऊक आहे की मी कुठे आहे. Because he is omnipresent, he is with us always, though we may not be able to see him always. प्रभू आपल्यामध्ये नित्य आहे, तो सदोदित आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो दिसून येत नाही किंवा तो अनुभव आपण घेत नाही. And because he is omnipotent, he can see me through even the worst problems.
आणि म्हणून तो सर्वज्ञानी आहे आणि म्हणून तो सर्व गोष्टी मध्ये आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये तो आपल्याला पाहत राहतो. So we should realize that Christian life is not a storm-free life. आणि म्हणून आपण हे गृहीत धरून चालूया की खरोखर ते The life where the Lord allows to teach us certain things, and that storm is always for a purpose. आणि तो या जीवनाच्या वादळामधून आपल्याला घेऊन जातो यासाठी की आपण धडे शिकावेत आणि तो आपल्या बरोबर आहे हे आपण शिकावं. And we might think that the duration of the storm is too long, but the Lord at the time and put an end to that storm. आणि आपण हा विचार करतो की खूप वेळ झालाय आता हे संकट आपल्यावरती आहे, परंतु देव त्याच्या समयामध्ये येऊन ते वादळ नक्कीच तो थांबवतो. The storms may touch us, but the storms will never sink us. आणि ते वादळ आपल्याला कदाचित स्पर्श करून जाईल, परंतु ते आपणास कधीही नष्ट करणार नाही. And as we struggle through this storm, at the right time, the Lord comes to us. आणि ह्यामधून आपण ज्यावेळेस या वादळामधून ज्यावेळेस आपण सहन करत जातो, योग्य समय प्रभू येऊन तुम्हाला सोडवतो. And the Lord came in a very strange way. He used a very unnatural means to come to them. आणि परमेश्वर एक नैसर्गिक रित्या आपल्या लोकांना तो या ठिकाणी भेट देत आहे. He came to them walking on the sea. तो त्यांच्यामध्ये पाण्यावर चालत आलेला आहे. That is something that they had never seen or heard before. They have never heard anyone walking on the sea. They have never seen that. आणि समुद्रावरती कोणतरी चालत आहे असं कधी त्यांनी ऐकलं देखील नाही आणि पाहिलं देखील नव्हतं. The Lord uses unexpected and strange ways to help us. आणि प्रभू नेहमी अनपेक्षित रित्या आणि आपण कुठल्याही गोष्टीची कल्पना करू शकत नाही अशा प्रकारे तो आपल्याला मदत करतो. And we should be ready to see the Lord act in very wonderful and strange ways. आणि म्हणून आपण अशा संकट समयी तयार असावं की प्रभू आपल्यामध्ये येऊन एक मोठं कार्य तो आपल्यामध्ये प्रगट करतो. Don't limit God. देवाला मर्यादित तुम्ही करू नका. Don't think that God can work only this way or that way or the other way. There is no limit like that. God can work in any way, even unthinkable ways. आणि आपण कधी असं विचार करू नये की परमेश्वर अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. नाही, तर परमेश्वराचे मार्ग वेगळे आहेत आणि तो भिन्न रीतीने तो आपल्याशी तो मदतीस हजर राहतो. Because he is God, he is able to do anything far beyond our expectation. आणि म्हणून तो आपला सर्वसमर्थ देव आहे आणि आपल्या विचारांपलीकडचा तो देव आहे आणि त्या प्रकारे तो कार्य घडून आणतो. So he came in a very, very unexpected way. आणि म्हणून एक अनपेक्षित रित्या प्रभू त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उपस्थित राहिलेला आहे. In our life also, the Lord answers our prayers in ways that we never expect. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील प्रभू अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची आपण कधीही कल्पना केली नसेल. And when the Lord came, we read in verse 26 that they were afraid, they were troubled, and they said, "It is a spirit." 26व्या वचनामध्ये शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून ते घाबरून गेले आणि ते म्हणाले की हे भूत आहे म्हणून. Oh, this is a ghost coming. अरे बापरे, इथे भूत आलेला आहे. And what does the ghost come for? What do people usually think? They think that ghost comes to kill us. आणि त्यांना असं वाटलं की भूत त्या ठिकाणी त्यांचा प्राण घेण्याकरता आलेला आहे. Ghost comes to harm us. आणि ते भूत जे आहे ते त्यांना नुकसान करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं आहे. They misunderstood the Lord and his coming. देवाचं तिथं येणं त्यांनी संपूर्णपणे त्यांनी ते विचार केला नाही त्या गोष्टीविषयी. Actually, the Lord is coming to rescue them.
परंतु या ठिकाणी परमेश्वर त्यांना वाचवण्याकरिता त्या ठिकाणी आलेला आहे. But they thought someone is coming to kill them. परंतु त्यांना वाटलं की तिथे कोणतरी येऊन त्यांचा प्राण घेणार आहे. In our life also, the same thing happens. आणि आपल्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारची गोष्ट घडतात. When the Lord does something in our life to save us, to help us, for our blessing, our benefit, we think that the Lord is going to destroy us. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये वाचवण्यास तो येतो, आपण गैरसमज करून असं समजतो की कोणतरी दुसराच आपल्याला आपला प्राण घेण्यास आलेला आहे. Storms God allows in our life is never to destroy us, it is only to develop us. आणि वादळासारखी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये जर आली तर प्रभू त्यामधून आपल्याला पूर्णपणे नष्ट करण्यास नाही तर त्यामधून उभारण्यास आणि सहाय्य करण्यास तो येतो. But the disciples, they misunderstood. They thought the Lord, they thought it's a ghost coming to put them in trouble. आणि शिष्यांचा या ठिकाणी मोठा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं या ठिकाणी कोण भूत आलेला आहे जो त्यांचा प्राण घेणार आहे. But in verse 27 we see the Lord telling them, be of good cheer, it is I, be not afraid. परंतु 27व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं प्रभू येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. The Lord understood their dilemma, their difficulty, and the Lord utters a word of encouragement. प्रभूने त्यांची परिस्थिती समजून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याने त्यांना हाक मारून धीर देण्याचं त्याने वचन त्या ठिकाणी दिलं. He knows when we are afraid. त्याला ठाऊक आहे आपल्याला कधी भीती वाटते. And he says, be of good cheer, don't be afraid, it is I. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की धीर धरा, मी आहे, भिवू नका. Oh, what a wonderful deliverance the Lord came to give them. आणि किती मोठं उद्धार प्रभूने त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा वाचवण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रभूने केलेलं आहे. And then in verse 28, Peter said, Lord, if it is you, bid me come unto thee on the water. तेव्हा 28व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, तेव्हा पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. Peter believed that if the Lord can walk on the water, by the Lord's help, by the Lord's command, he can also walk on the water. आणि पेत्राने असा विश्वास धरला की जर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालू शकत आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मदतीने त्याच्या सामर्थ्याने मी देखील चालू शकतो. That's a wonderful faith that he expressed. आणि एक चांगला विश्वास पेत्राने त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. In another context, Apostle Paul said in Philippians 4:13, I can do all things through Christ who strengthens me. आणि पौल दुसऱ्या ठिकाणी असं म्हणत आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही करू शकतो. And the Lord said, come. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ये. And we read in verse 29, Peter walked on the water. आणि 29व्या वचनामध्ये आपण पाहतो पेत्र म्हणाला, पेत्र पाण्यावरून चालू लागला. Here is a great miracle. आणि एक खूप मोठा चमत्कार घडलेला आहे. Actually, Jesus walking on the water is not a great miracle because he is the creator, the one who made the waters, and if he walks on that water, that is nothing big. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पाण्यावरून चालला तर तो एवढा मोठा चमत्कार नाहीये कारण का तो स्वतः निर्माण करता परमेश्वर आहे आणि त्याला पाण्यावरून चालण्यास तो समर्थ देव आहे. But Peter walking on the water, Peter, a human being like any one of us, walking on the water is a great real miracle. परंतु पेत्र मनुष्य या नात्याने ज्यावेळेस तो पाण्यावरून चालतो तर तो एक फार मोठा चमत्कार घडलेला आहे. So in a sense, Peter walking on the water is a greater miracle than the Lord walking on the water. आणि पेत्र पाण्यावरून चालणं हा एक मोठा चमत्कार घडलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालण्या यापेक्षा. And all the disciples saw what the Lord can strengthen a man to do. आणि सर्व शिष्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की प्रभू एखाद्याला सामर्थ्य देऊन तो काय घडू शकतो त्याच्याद्वारे हे त्यांनी पाहिलं.
They learned a great lesson. त्यांनी फार मोठा धडा या ठिकाणी शिकलेला आहे. If the Lord is able to do something, we can also do it if he gives us the strength to do it. आणि जर प्रभू ते करू शकत आहे तर तो आपल्याला देखील ते सामर्थ्य देतो यासाठी की ती गोष्ट आपण देखील करू शकतो. You know, after the ascension of the Lord Jesus, these disciples were to go into all the world and preach about the Lord Jesus. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गाकडे घेतला गेला त्यावेळेस त्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व जगभरामध्ये जाऊन शिष्यांना त्या ठिकाणी देवाची आज्ञा पाळायची होती, देवाचं सुवार्ता सांगायची होती. And they needed an experiential knowledge of the power that the Lord can give them. आणि देवाचं सामर्थ्याचा अनुभव त्यांच्याजवळ असणं गरजेचं होतं. When the Lord sent them in Matthew 28, we read, the Lord told them, all authority is given unto me. आणि 28व्या अध्यायामध्ये मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की सर्व अधिकार माझ्याजवळ आहे. So they had to realize in their experience and see with their own eyes that the Lord's power can work in their life also. आणि म्हणून हा अनुभव त्यांनी आपल्या जीवनामध्ये घ्यावा आणि ते त्यांनी तसं जीवन जगावं म्हणून हे सर्व घडणं महत्वाचं होतं. So they saw a great miracle, an ordinary man like Peter walking on the water. आणि म्हणून एक खूप मोठा चमत्कार त्यांनी पाहिला. सर्वसाधारण जो मनुष्य होता पेत्र तो पाण्यावरून चालू लागला. Peter walking on the water is a picture of our Christian life. पेत्र पाण्यावरून चालणं हा जो हे जो चित्र आहे ते आपल्या जीवनाचं प्रतीक आहे. We can learn at least 3 lessons from that. आणि त्यामधून आपण 3 धडे कमीत कमी शिकू शकतो. Peter here is doing something that is humanly impossible for any man to do. पेत्र या ठिकाणी जी अनैसर्गिक जी गोष्ट आहे ती तो या ठिकाणी करत आहे. But he can do it when the Lord enables him to do it. परंतु हे तो करू शकतो जेव्हा प्रभू त्याला तसं करण्यास सामर्थ्य पुरवतो. That is the first lesson we learn. तो पहिला धडा आपण शिकत आहोत. Christian life is something we cannot live in our own strength. It is impossible. But when the Lord strengthens us, when he gives us the grace, we can live that Christian life. ख्रिस्ती जीवन आहे ते अशाच प्रकारे आहे. आपण आपल्या सामर्थ्याने ते जगू शकत नाही, परंतु प्रभू आपल्याला ज्यावेळेस ते सामर्थ्य देतो त्यावेळेस आपण हे जीवन जगू शकतो. Secondly, Peter stepped on the water just in faith. पेत्र विश्वासाने त्याने पाण्यावरती पाऊल ठेवलेलं आहे. Because he had no prior experience of walking on the water. त्याला याचा कधीही अनुभव नव्हता. पाण्यावरून चालण्याचा अनुभव त्याने कधीही घेतला नव्हता. How does he know that if he starts walking, he will not sink and he will not be drowned? आणि त्याला हे कसं ठाऊक होतं बरं की जर त्याने पाण्यावरती पाऊल ठेवला तर तो बुडणार नाही किंवा तो चालू कसा शकणार आहे? Only his faith in the one who said, "Come to me." परंतु फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ज्याने त्याला आश्वासन दिलं की तू माझ्याकडे ये. It was a walk of faith, a step of faith. आणि ही एक विश्वासाचं पाऊल त्याने उचललेलं आहे. Christian life is always a step of faith. We live our Christian life believing in the one who called us. आणि हे विश्वासाचं पाऊल जे त्याने धरलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये देखील आहे जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास धरतात. So number 1, what he cannot humanly do in his own power, trusting in the Lord. When the Lord gives grace, he can do it. पहिली गोष्ट आपण पाहिली की जी गोष्ट तो स्वतः करू शकत नाही परंतु देवावरील प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आणि त्याने दिलेल्या सामर्थ्याद्वारे तो ती गोष्ट करू शकतो. Secondly, this walk, Christian life, is lived only on faith. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की हे जे जीवन आहे हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच आपण जगू शकतो.
A third thing that you see here, आणि तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत. see, according to the law of gravity, the earth pulls everything down. आणि नैसर्गिकरित्या आपण पाहतो की कुठलीही गोष्ट वर जर ती असेल, तरंगत असेल, तर ती पृथ्वी खेचून घेते. So- गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे ती खेचून घेते. So Peter also is being pulled down by the power of attraction. आणि ह्याच्या कारणास्तव पेत्राला देखील खाली खेचण्यात आलेलं आहे. The pull is there. आणि ते खेचण्याचं क्षमता आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. But there is a greater power, the Lord's power, that holds him up so that he will not go down because of the power of gravity. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं उपस्थित आहे आणि त्याच्या सामर्थ्यापुढे तिथे पेत्राला ती जी गुरुत्वात्मक शक्ती जी आहे ती खेचू शकत नाहीये. That is a good picture of Christian life. आणि ते एक फार सुंदर चित्र ख्रिस्ती जीवनाविषयी आहे. This world is pulling us down. हे जग आपल्याला खाली खेचून घेतं. The attractions of the world, the sinful things of the world, that is pulling us down. We all feel that pull every day in our life. या जगात असलेले सर्व पाप, सर्व आकर्षण याच्याद्वारे हे जग नित्य मनुष्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. There are so many enticements, so many attractions that pull us down to the world. आणि आपल्या गोष्टी दिसणाऱ्या खूप आकर्षक अशा गोष्टी आहेत जे आपल्याला नित्य त्या ठिकाणी ओढून घेतात. But because the Lord upholds us and sustains us by his power, we are able to overcome that pull and walk victoriously. परंतु देव परमेश्वर जो आहे तो नित्य आपल्याला उचलून धरून तो आपल्याला ठेवतो. त्यामध्ये तो विश्वासाने आपल्याला तो ठेवतो आणि म्हणून ह्या शक्ती विरुद्ध आपण त्या ठिकाणी हे जीवन जगू शकत आहोत. So Peter walked on the water in spite of the pull of gravity. पेत्र पाण्यावरून चालू शकला आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्ती विरुद्ध तो चालू शकलेला आपण We पाहतो. can also walk victoriously our Christian life in spite of the pull of earth and sinful things in the world. आणि आपण देखील अशाच प्रकारे ख्रिस्ती जीवन जगू शकतो जरी आपल्याला या जगातील आकर्षण आणि सर्व गोष्टी जे आहेत ते खेचून घेतात. And then we read when Peter looked around and saw the wind, verse 30, he was afraid. आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की तिथे आजूबाजूचा वारा पाहून पेत्र त्या ठिकाणी भ्याला आहे. And he was beginning to sink. आणि तो त्या ठिकाणी बुडू लागलेला आहे. When we shift our focus from the Lord to the things of this world or to the problems around us, then we also begin to sink. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की आपलं चित्त किंवा लक्ष प्रभूपासून दूर जातं तर या सर्व गोष्टीमध्ये आपण संकटामध्ये सापडतो. Sometimes we think more of the problems than of the Lord. आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या समस्यांविषयी जास्त म्हणजे त्याकडे आपलं जास्त लक्ष जातं आणि प्रभूकडे आपलं लक्ष कमी जातं. In our thoughts, the problems become big and the Lord appears small. आणि आपल्या विचारांमध्ये आपली समस्या आपल्या पुढे मोठी होऊ लागतात आणि प्रभू आपल्याला कमी दिसू लागतो. That is when we fail in our Christian life. आणि ह्याच समयी आपण ख्रिस्ती जीवनामध्ये अपयशी असे ठरतो. Turn your eyes from the problems around and focus it on the person of the Lord Jesus Christ and his power. आपली दृष्टी आपण आपल्या समस्यांपासून दूर करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं चित्त जर आपण लावलं तर आपल्याला प्रभू मोठा दिसेल, सामर्थ्यवान तो दिसेल. And when he began to sink, he cried out and said, Lord, save me. आणि ज्यावेळेस तो बुडू लागला त्यावेळेस त्याने प्रभूकडे ओरडून तो म्हणाला की प्रभूजी मला वाचवा. And verse 31 says, immediately Jesus stretched forth his hand and held him. 31व्या वचनामध्ये आपण असं वाचतो की येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरिले आणि त्याला वाचवलं. Peter had not sunk yet.
he was only beginning to sink. पेत्र पूर्णपणे बुडाला नाही, तर तो जस्ट बुडू लागला होता. But at the right time, the Lord held his hand. परंतु योग्य समय प्रभूने त्याचा हात पुढे करून त्याला धरलं. We read in the book of Hebrews about the throne of grace that is open for us. आणि आपल्या इब्री लोकास पत्रामध्ये आपण कृपे आसनाशी विषयी आपण पाहतो. And we read in chapter 4 and verse 16 of Hebrews, इब्री लोकास पत्र येतात 4थ्या अध्यायामध्ये आणि 16व्या वचनामध्ये आपण ती गोष्ट पाहतो. there we are exhorted to come to the throne of grace to receive mercy and help at the right time. आणि तिथे आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताच्या या सिंहासनाकडे येण्यास, कृपेच्या सिंहासनाकडे येण्यास उत्तेजन देण्यात आलेलं आहे, यासाठी की योग्य समयी आपल्याला ती मदत मिळावी. If we go to the Lord, he will give us grace in time of need, that is at the right time. आणि जर आपण प्रभूकडे गेलो तर आपल्याला प्रभूच्या कृपेद्वारे ते पूर्ण आपल्याला ती कृपा प्राप्त होते. Right time is before we fall. आणि योग्य समय कुठला आहे बरं? आपण पडण्या अगोदर. So Peter cried to the Lord before he sang, when he was beginning to sing, and the Lord helped him at the right time, and therefore he did not sink. आणि पेत्र योग्य समय त्याने प्रभूकडे आरडून त्याने प्रार्थना केलेली आहे आणि तो पूर्णपणे बुडाला नाही, तर योग्य समय प्रभूने त्याला तत्क्षणी हात धरून वाचवलेला आहे. When we cry out, the Lord immediately helps. आणि आपण ज्यावेळेस रडून प्रभूकडे जातो, परमेश्वर तत्क्षणी आपल्याला तो वाचवतो. And after holding his hand, the Lord is asking, "O thou of little faith, wherefore didst thou doubt?" आणि त्याने ज्यावेळेस त्याचा हात धरला त्यावेळेस प्रभूने त्याला म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? A gentle scolding. आणि त्या ठिकाणी एक सौम्यरित्या प्रभू त्याला ओरडत आहे. Now it is to be noticed here that the Lord held his hand first, and secondly the Lord scolded him. आणि आपण एक गोष्ट पाहतो की प्रभूने त्याला धरलं, पहिलं त्याच्या हाताला धरले आणि नंतर प्रभू त्याला ओरडला आहे. If the Lord had first talked to him and scolded him, I think by then Peter would have been sinking. आणि प्रभूने जर त्याला ओरडला असतं आणि नंतर हात धर म्हणजे तोपर्यंत तो बुडाला असता. The Lord first held his hand and then he scolded him. प्रभूने पहिला त्याचा हात धरला आहे आणि नंतर प्रभू त्याच्याशी बोलत आहे. The Lord knows how to deal with every situation in our life. प्रभूला ठाऊक आहे की आपल्या परिस्थितीमध्ये कसं त्यांनी हाताळावं. And verse 32 says, when they were coming to the ship, the wind ceased. आणि मग आपण पाहतो की ते तारव्यात ज्यावेळेस ते आले त्यावेळेस वारा थांबलेला आहे. So what was the end result of this whole episode? आणि या सर्व प्रसंगामध्ये शेवटास आपल्याला काय निष्कर्ष पाहावयास मिळत आहे? We read in verse 33 that they worshipped him. 33व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्यांनी देवाची आराधना त्या ठिकाणी केलेली आहे. And they said, "You are the Son of God indeed." आणि ते म्हणाले, खरोखर तू देवाचा पुत्र आहेस. See, the disciples needed a difficult experience to see the power and authority of the Lord. आणि हे अनिवार्य होतं की शिष्यांनी अशा कठीण परिस्थितीमधून जावं आणि प्रभूच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांनी घ्यावा. They had to see the Lord in a new dimension. आणि प्रभूचं एक नवं रूप त्यांनी पाहावं अशी देवाची इच्छा होती. He is not just the son of a carpenter. He is not just the son of Mary and Joseph. He is the creator and controller of the whole universe. तो केवळ सुताराचा पुत्र आहे किंवा मरिया आणि योसेफाचा तो पुत्र नाही, तर तो सर्व सृष्टीचा तो निर्माण करता आहे. He has authority over the elements, the winds and the waves, and even everything in the universe obeys him.
सर्व गोष्टीवरती त्याचा अधिकार आहे. जे दिसतं आणि जे दिसत नाही त्या सर्व गोष्टीवरती त्याचा अधिकार आहे. Their faith needed a development. They had to trust the Lord more deeply. आणि त्यांची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून ह्या अनुभवामधून त्यांना जावं लागलं आणि प्रभूमध्ये त्यांचा जो विश्वास आहे तो त्यांचा आणखीन दृढ व्हावा. They saw the Lord in a new light now. आणि त्यांनी प्रभूला एका नव्या प्रकाशामध्ये पाहिलेलं आहे. They learned of him something that they had never learned before. आणि त्याच्यामधून त्यांनी या प्रसंगामधून एक नवा धडा जो कधीही त्यांनी शिकला नव्हता असा धडा त्यांनी ते They शिकलेले realized आहे. again for sure that he is the Son of God and he has authority over the whole universe. आणि त्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीचा अनुभव घेतला की प्रभूकडे सर्व अधिकार होता आणि तो सर्व गोष्टींचा निर्माण करता आहे. These disciples had to go into all the world. आणि या शिष्यांना संपूर्ण जगभरामध्ये जाण्याची गरज होती. They needed that first-hand knowledge that the one in whose name they are going is the Almighty God and he is able to do anything. आणि हे ज्ञान प्राप्त करून त्यांना घेण्याचं गरजेचं होतं कारण का जो देव ते ज्या देवाविषयी ते सांगणार होते तो सर्व समर्थ देव होता जो या सृष्टीचा निर्माण करता आहे. So though this experience was a frightening and long time of fear, it was still worth it because they learned a tremendous lesson they would never have learned otherwise. जरी हे संकट त्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा होता किंवा ज्याच्यामधून त्यांना मोठा धडा शिकायचा होता आणि प्रभूने त्यांना या प्रसंगामधून तो घेऊन गेलेला आहे. And the Lord knows how to teach us lessons. आणि प्रभूला ठाऊक आहे की आपल्या लोकांना कसं धडे शिकवायचे आहेत. Sometimes it may bring discomfort in our life. आणि आपल्याला कधी कधी अशा कठीण परिस्थितीमधून ते घेऊन जातं. Sometimes it might look like that the trial is too long. आणि कधी कधी असं वाटतं की परीक्षेचा काळ जो आहे तो जास्त वेळ राहिलेला आहे आपल्या It might जीवनामध्ये. appear that the Lord is not answering our prayer. He is not coming to help us. आणि कधी कधी असं वाटतं की प्रभू आपली प्रार्थना ऐकत नाहीये तो आपल्याला मदतीस तो लवकर येत नाहीये. But he is still watching every moment as to what is happening to us. परंतु त्याचं आपल्या प्रत्येक क्षणामध्ये लक्ष आहे की आपल्या बरोबर काय घडत आहे. He controls the intensity of the storm. It will never become too much. आणि त्या वादळाचं जे तीव्रता आहे ते तो त्या गोष्टीचं नियंत्रण प्रभूकडे आहे. तो कधीही त्या आपल्या शक्ती पलीकडे तो जाऊ देत नाही. We will never be drowned. We will never die till God's purposes for us are fully fulfilled. आणि तो कधीही आपल्याला बुडू देत नाही आणि तो कधीही आपला नाश होऊ देत नाही आणि तो या गोष्टीमधून त्याची इच्छा पूर्ण करतो. And at the right time, when it is exact time in his timetable, he will act, he will come to rescue us. आणि ज्यावेळेस त्याच्या वेळापत्रानुसार वेळ पूर्ण होते त्याच समयी तो मदतीस येतो आणि तो पूर्ण करतो. We know Joseph in the Old Testament, he had to be in prison for about 13 years. आणि योसेफाविषयी आपण जुन्या करारामध्ये पाहतो की जो त्याला 13 वर्ष तुरुंगात राहण्यास He लागले had to suffer for so many years. आणि इतके वर्ष तो त्रास त्याने सहन केलेला आहे आपल्याला पाहतो. But later he ruled Egypt for about 80 years. परंतु नंतर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो की त्याने 80 वर्षासाठी इजिप्तवरती त्याने राज्य केलेलं आहे. So you ask Joseph, was your difficulty for 13 years worth it? Such a long time? आणि योसेफला कधी जर प्रश्न केला तर आपण हा प्रश्न करूया की ते 13 वर्षाचे जे कठीण प्रसंग तुझ्या जीवनामध्ये होता तो Joseph would खरोखर say yes. साठी चांगला होता का? Joseph would say, yes, it was worth it because I had to be trained for another 80 years of service in the country. आणि तो नक्कीच त्याचं उत्तर हो हाय म्हणजे आहे म्हणून देईल कारण का त्या पुढील 80 वर्षामध्ये त्याला इजिप्तवरती राज्य करायचं होतं. But when Joseph was passing through it, he did not realize all this.
परंतु ज्यावेळेस तो या सर्व प्रसंगामधून जात होता, त्या गोष्टी त्याने कधी त्याला त्या दिसून आल्या नाही. But later he realized God's great plan for him. परंतु नंतर त्यांनी देवाच्या मोठ्या योजनेविषयीचा अनुभव त्याने घेतला. So, dear brothers and sisters, the Lord forces us into the midst of some tempests, some storms in our life. आणि म्हणून प्रियजनांनो, प्रभू आपल्याला अशा कठीण परिस्थितीमधून किंवा वादळातून तो घेऊन जातो. That is to give us experiential knowledge of the power and authority of the Lord. आणि प्रभूच्या सामर्थ्याचं अनुभव आपण घ्यावा म्हणून तो या अनुभवामधून तो आपल्याला घेऊन जातो. And we have to learn that in spite of the downward pull of the earth, the upward pull or the upward sustenance of the Lord can still see us through any difficulty in this life. आणि जरी या जगातील गोष्टी आपल्याला खाली खेचून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु वरतून प्रभूचं जे सामर्थ्य आहे, जे आपल्याला वरती धरून ठेवतं, त्याकडे आपण आपलं लक्ष वेधूया. So here is another instance where the Lord interfered in the midst of a human crisis. आणि हे दुसरं आपण प्रसंग पाहत आहोत, ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याच्या कठीण समयामध्ये त्याने हस्तक्षेप करून मदतीस तो आलेला आहे. And they saw what no other men had ever seen with their eyes. आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी अशी गोष्ट पाहिली जी कधीही त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली नव्हती. Jesus and Peter walking on the water. प्रभू येशू ख्रिस्त आणि पेत्र पाण्यावरून चालत आहेत. Now Peter has nothing to boast, saying, I walked on the water. पेत्राला कुठल्याही गोष्टीचं या ठिकाणी गर्व करण्याची गरज नाही की मी पाण्यावरून चाललो आहे. Of course, it was a great achievement, no doubt. No other man has ever walked on water. आणि पाहिलं तर तसं हा खूप मोठा त्याने ती गोष्ट मिळवली होती की पाण्यावरून याच्या आधी कोणी चाललं नाही. But Peter had no reason to be proud. परंतु पेत्राकडे कुठलंही कारण नव्हतं की त्याने त्या No ground गोष्टीचा to गर्व करावा. boast. कुठल्याही गोष्टीचं त्याने गर्व करावा अशी कुठलीही गोष्ट नव्हती. Because it was not in his strength or ability that he was able to do it. It is only because the Lord supernaturally enabled him to do it. आणि ही गोष्ट त्याने त्याच्या स्वतःच्या बळावरती केली नाही, तर प्रभूने दिलेल्या सामर्थ्याद्वारे त्याने ही गोष्ट मिळवलेली आहे. When God enables us to do wonderful things in our Christian life and service, there is no room for us to boast or be proud. आणि ज्यावेळेस प्रभू आपल्या जीवनामधून असं मोठं कार्य घडून आणतो, तर आपल्याला त्या गोष्टीविषयी गर्व करण्याची गरज नाही. All that we can say is, I was able to do it because of the grace of God and the strength that God gave me. आणि आपण केवळ हेच म्हणू शकतो की केवळ प्रभूच्या कृपेमुळे आणि त्याने दिलेल्या सामर्थ्यामुळे मी या सर्व गोष्टी करू शकलो आहोत. Philippians 4:13, I can do all things not in my own strength, but because of the one who strengthens me. आणि फिलिप्पियकरास पत्र 3रा अध्याय आणि 4थं वचन तिथे म्हटलेलं आहे की मी सर्व गोष्टी करू शकतो जो मला ते करण्यास सामर्थ्य देतो. So may these lessons teach us wonderful things in our Christian life so that we will continue to trust God and live a victorious Christian life. आणि म्हणून आज आपण हे धडे आपण शिकूयात आणि हे आपल्या लक्षात ठेवून ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामधील हे जे ख्रिस्ती जीवन आहे ते आपण जगूया. See the Lord in a better vision. प्रभूला एका चांगल्या प्रकाशाखाली तुम्ही पहा. It is good to be led to a deeper appreciation of the person and power of Christ. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आपण आणखीन खोलवर विचार करून प्रभू ख्रिस्ताविषयी त्याच्या असण्याविषयी आपण त्याला धन्यवाद देऊया. Any trouble is worth it if that will give us a better vision of the power of the Lord Jesus. आणि जर कुठलंही संकट आपल्यासाठी जर चांगलं असेल आणि त्यामधून आपल्याला देवाचं सामर्थ्य दिसून येत असेल तर ते आपण स्वीकारूया. Because the rest of our life will be wonderful. We will have greater faith and confidence in the Lord Jesus as we
continue our Christian life. आणि त्याद्वारे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन चांगला अनुभव मिळेल आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील जीवनावर जे जीवन आपण जगत आहोत त्यामध्ये जगण्यास आपल्याला सहाय्य होते. May the Spirit of God make these thoughts a blessing in our practical life. आणि आपल्या जीवनासाठी हे सर्व विचार प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आपणा सर्वांना आशीर्वादित हो. Amen. आमेन.